नमस्कार श्रोते हो. आजच्या गोष्टीचं नाव आहे अर्थ. खूप दिवसांनी निवांत वेळ मिळाल्यामुळे मृदुला टेरेसवरती एकटीच बसलेली होती. आज बँकेला सुट्टी. सगळं शांत शांत वाटत होतं घरामध्ये. नाहीतर रोज यावेळेस जाण्याची येण्याची धावपळ. लोकलला लोंबकळून जायचं, येताना लोंबकळतच यायचं. दिवसभर आकडेमोड. त्यांनी मेंदू बऱ्यापैकी शिणलेला. कधी एकदा झोपते असं रोज वाटायला लागलं अलीकडं. काय एवढा थकवा यायला लागला आहे? हा थकवा आहे नक्की कशाचा? शरीराचा की मनाचा? कोण जाणे. पण आजकाल जरा लवकरच थकवा येतोय. काय करणार? हा एवढा मोठा फ्लॅट, 2 BHK. काय करायचं या फ्लॅटचं? एकटीने राहायचं जर होतंच तर मला हा घराचा एवढा मोठा डामडोल कशासाठी मिळाला? आजही या घराकडे बघून खूप आठवणी आहेत आणि ह्या आठवणीच मला जगू देत नाही. बरं आहे, मी 10-10 तास घराच्या बाहेर असते. नाहीतर या आठवणींनी मला घरात जगून दिलं नसतं. निनाद कुठे असेल आत्ता? काय करत असेल? होत असेल का त्याला माझी आठवण? बहुतेक नाहीच. कशासाठी काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, काही काळापुरतीच राहतात आणि नंतर अशा पद्धतीने निघून जातात की ते जसे काही आपले 7 जन्माचे वैरी असावेत. निनादने आपल्या बाबतीत अगदी हेच केलं. हौसेने संसार मांडला. अवघ्या 8 वर्षात संसार संपला. सौरभचा जन्म झाला. आज सौरभ हॉस्टेलला ठेवला आहे, महाबळेश्वरला ठेवला आहे. खूप लांब ठेवलं आहे त्याला. काय करू? कारण माझं जीवन इथं अस्थिर आहे. कधीही कोणती गोष्ट घडेल हे काही सांगता येत नाही. निनाद आज 3 वर्ष झाले मला भेटलेला नाही आहे. जो मला रोज येऊन त्रास द्यायचा, रोज फोनवरनं बोलायचा. कधीकधी या सोसायटीत येऊनसुद्धा मला तिने त्रास दिलेला आहे. डिव्होर्सनंतर आज 3 वर्ष झालेत. तो मला एकदाही दिसलेला नाही आहे. त्याच्याबद्दल उडत उडत कानावर आलं आहे. म्हणे त्याने दुसरं लग्न केलं आहे. असू दे, कसंही असू देत, पण सुखी असू देत. मला काय, माझा एकटेपणा हेच माझं वैभव असंच मला वाटतं. खरंच ही लग्न संस्था ही खरी आहे का? मनाला मनं जुळली तर ते लग्न, आणि समजा नाही जुळली तर फक्त फरफट, असंच मला वाटतं. पण आता या गोष्टीचा विचार करण्यात काय अर्थ आहे? आता एकच ध्येय, सौरभला सांभाळायचं, त्याला मोठं करायचं, त्याला माणूस बनवायचं आणि मुख्य म्हणजे प्रत्येक स्त्रीचा आईप्रमाणेच आदर करायचा. उद्या त्याचं लग्न झालं तर बायकोला कसपटा समान समजू नकोस. तिला माणूस म्हणून वागव, हेच मी त्याला शिकवणार आहे. खरंच अजून त्याचं तेवढंच ऐकण्याचं वय नाही आहे. पण जेव्हा केव्हा ही वेळ येईल तेव्हा ही शिकवण मी आधी देणार आहे. जे माझ्या नशिबाला आलं ते अजून कोणाच्याही नशिबाला येऊ नये, हीच एक खूप इच्छा आहे, तळमळ आहे. बघू काळाच्या पोटात काय दडलंय कोण जाणे. अचानक फोन वाजलाय. कुणाचा फोन आला असेल? सौरभ तर नाही करणार. त्याची शाळा सुरू झाली असेल आता. 8वीला येतो, इंग्लिश मिडियमला. आता तर 6 वाजेपर्यंत तो फ्री नसणार आहे. मग कुणाचा फोन आहे? मी फोन हातात घेतला आणि अननोन नंबर बघितला. अननोन नंबर घ्यायचा का नाही हा विचारात असताना माझ्याकडनं तो नकळत उचलला गेला आणि पलीकडनं आवाज ऐकू आला. हॅलो.
कोण? अहो हॅलो. पुन्हा तोच हसणारा आवाज पलीकडनं आला. प्लीज तुम्ही तुमचं नाव सांगाल का? अगं बेडाबाई, मी अनिकेत. अनिकेत तू? काय खरंच वाटत नाही आहे मला. तू अमेरिकेला होतास ना? होता नाही आहे गं. म्हणजे अगं इंडियात आलो आहे काही दिवसांसाठी. होय? अरे वा. काय म्हणतेस? कशी आहेस? तू कधी आलास? हे बघ, आपण नुसतेच एकमेकांना प्रश्न विचारत बसलो आहे. मला आधी तू सांग, तू कधी आलास? अगं मी कालच रात्री आलो आहे. आज सकाळी उठल्याबरोबर तुला फोन करायचा असं मी ठरवलं होतं, पण माझे काही मित्र भेटायला आले होते. सांग ना, कशी आहेस? जगत आहे. का ग अशी बोलते? काही नाही रे, गंमत केली. सांग तू कसं आहेस? काही नाही, अमेरिकेला गेलो, सगळं झालं. स्थायिक पण चांगला झालो आहे, नोकरी पण चांगली आहे. पाहू, चालेल तोपर्यंत चालेल, नाहीतर आपली मायदेश आहेच की आपल्याला. मायदेश म्हणे. तुला जर एवढा अभिमान होता तर ह्या भारताला सोडून तू का बरं गेलास? हे बघ, जिथं संधी असते ना चांगली ती सोडू नये माणसानी, या मताचं मी आहे. अरे ते सगळं जाऊ दे, बाकी काय म्हणतो? आई वगैरे बरी आहे का? हो आई बरी आहे. बाकी फॅमिली? फॅमिली कसली? मी लग्नच नाही केलं. का? अरे बापरे, तू तर नुसती प्रश्नाची सरबत्तीच चालू केलीस माझ्यावरती. फोनवरच बोलणार आहेस का? ये ना कॉफी शॉपला, भेटू आपण. अगं बालमित्र आहोत आपण, एकमेकांना भेटल्याशिवाय कसं चैन पडणार आहे? आणि मी तुला खरं सांगतो, मी यावेळेस खूप निवांत वेळ काढून आलो आहे. काय सांगतो? हो. पण अरे तू लग्न, हे बघ, भेटल्यावर बोलूया ना आपण. मी हो म्हटलं, त्याला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. त्यांनी मला मेसेज करून पत्ताही पाठवला कुठं भेटायचं ते. संध्याकाळी 5 वाजताची वेळ ठरलेली होती. बराच अवकाश होता. माझ्या मनात सगळे पूर्वाशीतले क्षण आठवायला लागले. अनिकेत, कॉलेजमधली ओळख आपली, एकदम फ्रँकली, कसलाही मनात कसलीही भावना नसलेला, खूप चांगल्या विचाराचा असा तो मुलगा. खरं सांगायचं तर त्यावेळेस मला टायफॉईड झाला होता आणि माझी 12वीचा जवळजवळ बोऱ्या वाजला असता. पण केवळ अनिकेतमुळं मी 12वी पहिल्यांदाच ह्याच्यात पास झाले. पण तिथपासून आमची ओळख वाढली. खरंच प्रत्येक गोष्टीत तो मला मदत करायचा. पुढं कॉलेजचं शिक्षण संपलं आणि त्याला एक छान संधी आली आणि तो अमेरिकेला गेला. मी मात्र इथंच राहिले. का कोण त्याने मला पहिल्यापासून देश सोडून जाणं हे आवडत नव्हतं. तसा मी प्रयत्न केला असता तर मलाही संधी मिळाली असती, पण मी तसा प्रयत्नच नाही केला. पण आज जवळजवळ 6-7 वर्षानंतर अनिकेतचा फोन आला आहे. जायलाच पाहिजे भेटायला. काय असेल, कशा असतील काकू, काय सगळं बोललं पाहिजे. देऊया उजाळा जुन्या आठवणींना. काय हरकत आहे? रोज कुचंबून जगण्यापेक्षा, आठवणीत राहण्यापेक्षा एक दिवशी जगून तर बघू असं आयुष्य. मला खूप आनंद झाला. दुपारचा वेळ झटकन गेला. 5 वाजता मी त्यांनी सांगितलेल्या वेळात हॉटेलमध्ये आधीच जाऊन पोचले होते. कारण मला उत्सुकता होती, त्याला बघण्याची उत्सुकता होती, तो काय बोलतो ते ऐकण्याची उत्सुकता होती. 10 मिनिटांनी एक साधारण थोडासा प्रौढ वाटणारा असा एक मनुष्य आतमध्ये आला. हा अनिकेतच असेल. पांढरे शुभ्र केस झालेले, पण त्याच्या चेहऱ्यावरचा तजेला आणि डोळ्यातली चमक बघून मी ओळखला हा अनिकेतच आहे. त्याने मात्र आपल्याला साफ ओळखलं नाही. कसा ओळखणार? आपली तब्येत उतरली आहे, आपलं पूर्वीसारखं काहीच राहिलेलं नाही आहे. खरंच तो नाही ओळखणार आपल्याला. मी अंदाजानेच त्याला एक्सक्यूज मी असं म्हणलं. त्यांनी झटकन मागून म्हटलं, अनिकेत.
तू? अरे हां. अरे, तुला मी ओळखलंच नाही का? हे काय अवतार करून घेतलायस तू तुझा? केवढी तब्येत अशक्त झालीस? वेडी आहेस का तू? तू आधी खाली बस आणि आपण हॉटेलमध्ये. हो, खरंच की. बोला, काय म्हणताय? काही म्हणत नाही बाबा. कितीतरी वर्षांनी आज भेटण्याचा योग आला. काय म्हणतेस? बाकी काय म्हणते तुझी लाईफ? तुझा छोकरा कसा आहे? आणि तुझे मिस्टर काय म्हणतात ते? मला असं कळलं होतं मध्यंतरी की तुम्ही 2 BHK फ्लॅट घेतला. पण मला एक कळत नाही आहे गं की तुझ्या मुलाला तिकडं महाबळेश्वरला का शिक्षणासाठी ठेवलं आहे? अजून लहान आहे तो. त्याच्या प्रश्नाची सरबत्ती सुरू झाली. मी खाली मान घालून बसले होते. या काळात कितीतरी गोष्टी घडल्या होत्या हे त्याला माहीत नव्हतं, म्हणूनच तो प्रश्न विचारत होता. काही वेळांनी त्याच्या लक्षात आलं असावं की माझा पडलेला चेहरा बघून तो म्हणला, एनिथिंग रॉंग? काय झाले? अनिकेत, माझं जाऊ दे, आधी तुझं सांग. काही नाही ग, अमेरिकेत मस्त आहे, खुश आहे. आई माझ्याजवळच असते. पप्पा इथं राहतात. तुला तर माहिती ते सेम तुझ्यासारखेच आहेत. त्यांना भारताचा प्रचंड अभिमान आहे. पण आमच्या आईचं तसं नाही. आमची आई म्हणाल तिथं येते. आम्ही खूप हिंडतो फिरतो. बघ, अर्धा देश तर आमचा बघून झालेला आहे. काय सांगतो? हो. आणि मग बाबा तर येत नाहीत. आईला काही फरक पडत नाही. आणि बाबांकडे लक्ष द्यायला प्रिया आहे तिचं. हो, प्रिया आहे नाही का इथंच. काय म्हणते? प्रियाची तू गाठ पण घेत नाहीस? नाही रे अनिकेत, मला झालंच नाही. कारण मी खूप काय झालं आता. माझं तर मी तुला थोडक्यात सांगितलं. पण आता तू मला सांग. पण मला तू एक सांग, तू लग्न का नाही केलंस? नाही का लग्न केलं? तुला माहिती आहे माझं लग्न या संस्थेवरती विश्वास नाही आहे. काय ते लग्न करायचं, कंपल्सरी एकमेकांसोबत राहायचं, पटो न पटो. हेट, मी असल्या गोष्टी मानत नाही. मूर्ख आहेस असेल, पण रिअली आपण मानत नाही अशा गोष्टी. आता बरं, माझं लग्न करतेस, तू काय झेंडा लावलायस तेवढं सांग. झेंडा हा शब्द माझ्या मनाला लागला आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं. अनिकेत किंचित घाबरला. काय झालं मला सांगतेस का? तुझा चेहरा, तुझी तब्येत, बरंच काय बोलून जातोय तुझ्या अगोदर. अनिकेत, मी थांबले. बोल ना, बोल. माझा जीव टांगडीला लावू नकोस. अनिकेत, माझा डिवोर्स झाला. काय? का? का? तुझ्यासारख्या व्यक्तीचा? अगं, पण तू काय केलं आहे? काय झालं होतं तुमच्यामध्ये? मतभेद झाले होते आमच्यामध्ये. काही जमन असं झालं होतं आमच्यामध्ये. आज 3 वर्ष झाले माझा डिवोर्स होऊन. ओह, सॉरी. पण पटत नाही आणि मला खरं पण वाटत नाही. पण काहीतरी कारण असेल ना गं ठोस. ठोस कारण काही नाही रे. निनादला अलीकडं माझ्यातला इंटरेस्ट कमी झाला होता. तो सारखा बाहेर असायचा. मला काही कळलं नाही सुरुवातीला. नंतर हसते परहसते असं कळलं की त्याचं एका दुसऱ्या मुलीवरती प्रेम आहे. काय? लाज वाटते का त्याला? काय माहिती रे. मग मी त्याच्या जीवनात, मला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी मला रीतसर डिव्होर्स मागितला. आणि मीही जास्त आढेवेढे न घेता त्याला देऊन टाकला. हे बघ, जास्त बंधनात कोणाला अडकून ठेवण्यापेक्षा रिकामी केलेलं चांगलं नाही का रे? अगं पण आता आता काही नाही रे. मी बँकेत सर्व्हिस करते. सौरभचं शिक्षण करणार. माझ्या जीवनात आता दुसरं काही ध्येय राहिलं नाही. ऐकून शॉकेबल वाटते मला सगळ्या गोष्टी. शॉकेबल तर आहेच रे. खरंच तुझ्याकडं बघून आहे ना, आता फक्त आणि फक्त माझ्या डोळ्यात पाणी यायचं बाकी राहिलं. कशी होतीस तू? काय झालीस तू? अजूनही ऐकतीस जुनी गाणी? खूप ऐकते. काय मिळतं तुला ते ऐकून? समाधान. कसलं? त्या जुन्या गाण्यांनीच तुला वेड लावलं. आणि निनादसारख्या माणसाशी तू लग्न करत होतीस. तुला आठवतंय? निनादला मी पण थोडाफार ओळखत होतो, पण तो जरा हिरबट स्वभावाचा आहे. मी तुला थोडीशी कल्पना दिली होती. अरे,
नशिबात व्हायचं ते होत असतं. काही माणसं आपल्याला आधी कळतात, काही नंतर कळतात. यामध्ये काय वेळ जास्त महत्त्वाचं आहे सांग बरं? ते सगळं जाऊ दे. मी आयुष्यात आता मस्त सेटल झाले. एक लक्षात ठेव, मी अजिबात दुःखी नाही आहे. मी मस्त रुटीन जगते. मी सकाळी कामाला जाते, संध्याकाळी घरी येते. मस्त संध्याकाळी छान गाणी ऐकत बसते. अजूनही गाणीच का? अजूनही जुनीच गाणी का? हो, जुनीच गाणी. बघ ना, किती छान गाणी आहेत ना रे. मन रमून जातं. मी नाही मानत. म्हणजे तुला माहिती आहे का, माझा एक आक्षेप आहे गाण्यांवरती. कुठला? त्या गाण्यामध्ये, एखाद्या गाण्यामध्ये मनुष्य स्वतःला कल्पना करतो, आपण त्या ठिकाणी आहे. म्हणजे समज आता समजा ते गाणं आहे की फूल तुम्हें भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है. बरं मग बघ, तिथं नूतन एका हातात पेन, एका हातात छान अशी लोळत लोळत ते गाणं म्हणतानाच आहे. लोळत काय म्हणतो रे? अगं खरंच लोळत. अशी ती छान म्हणते, खूप छान ॲक्टिंग करते. पण एखादी तुमच्यासारखी स्त्रीने ते गाणं ऐकलं की तुम्हाला असं वाटेल, चला आपणही असेच आहोत. आपणही प्रियकराला असंच पत्र लिहावं. मूर्खेस. नाही गं. खरं सांगतो. माणूस गाणं ऐकतो म्हणजे काय करतो माहिती का? त्यामध्ये स्वतःला कल्पना करतो. अच्छा? मग आता तुला असं पण म्हणायचं असेल ना, की ते गाणं मी म्हणीन, छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए. हेट! तू कोणाला म्हणणार आहेस? मला? मी दुनिया कशाला सोडणार आहे? मी मस्त जगणारा माणूस आहे. माझ्यासाठी हे गाणं लागू नाहीच आहे. कोणतं गाणं लागू आहे तुझ्यासाठी? माझ्यासाठी मैं दीवाना, आशिक पागल. आशिक? कुणाचा आशिक? या निसर्गाचा आशिक. या जगातल्या चांगल्या चांगल्या गोष्टींचा आशिक आहे मी. हेट! मी माणसांवरती विश्वास ठेवत नाही. हो का? छान. म्हणजे अजूनही तू माझ्या जुन्या गाण्याचा तिरस्कार करतो. ऑफकोर्स. प्रॅक्टिकली जगायला शिका. हे जुन्या गाण्यांनी तुमचं वाटोळं केलेलं आहे. तू मला एक सांग, की हे गाणी ऐकताना निनादची आठवण होत असेल ना तुला? मी गप्प. तुझ्या गप्प बसण्यातून मला कळलं. कधी कधी तुला असं वाटत असेल ना ते गाणं लागल्यावर, गुजरा हुआ जमाना आता नाही दुबारा, हाफिज खुदा तुम्हारा. काय गाणं आहे, काय डायलॉग आहेत, काय शब्द आहेत. अगं काळजाला हात घालून काळजाचे 2 तुकडे करणारे हे शब्द आहेत. आठवण होत असेल नाही अशा गाण्यांची ऐकताना? होते ना. कारण निनादनी जरी मला विसरला असला तरी मी त्याला विसरले नाही. येस, या आठवणी कुठेतरी उजाळा करण्यासाठी तू ते गाणं ऐकतेस. असं नाही रे, असंच आहे, असंच आहे. तू मला फसवू नकोस. तू गाणी नाही ऐकत का अनिकेत? छे रे, गाणी नाही ऐकत. मग मी बघ अलीकडची नवीन गाणी ऐकतो. मस्त, एकदम रॉक अँड टॉक. मला ना खूप आवडतात धांगडधिंगा केलेली गाणी, मस्त. त्या गाण्यांमध्ये काय जाणवतं सांगू का तुला? काय? तो नहीं और सही और नहीं और सही, अरे चलो जिंदगी की गाड़ी तो चलनी है, चलते रहो चलते रहो. इस गाड़ी में कौन बैठा है ये मत सोचो, गाड़ी चलते चलाना है, चलते रहो. शी, किती उच्छृंखल विचार आहेत तुझे. अरे बाबा, काळच असा आलेला आहे. तुला काय वाटतं? ते एकनिष्ठ प्रेम, ते मग अतिशय हे असं काही राहिले का आता? आजची तरुण पिढी तुमच्यापेक्षा नक्की शहाणी आहे. त्यांना कळून चुकलं आहे, प्रेम बिम या सगळ्या गोष्टी काय इतक्या सोप्या आणि सरळ नाही आहेत. आणि एकनिष्ठता पूर्वीच्या काळी असेलही कदाचित, पण आता ती नाही आहे, हे तू मान्यच कर. अरे बाबा, हे मी नाही तर कोण मान्य करणार? निनादनी मला याचा सणसणीत अनुभव दिला आहे ना. बघ, पुढचा प्लॅन काय? पुढचा प्लॅन काही नाही रे. मी सौरभला मोठं करणार. पुढं काही नाही. मी सौरभचं लग्न झाल्याबरोबर त्याला एक गोष्ट शिकवणार आहे, की एका स्त्रीचा आदर करायला शिक. बायकोला मोलकरीण समजू नकोस. ती पण एक माणूस आहे आणि तिला जरा थोडंसं
चांगलं वागव. बर, अजून अजून काय रे? मी एवढंच सांगणार आहे त्याला. अगं तू त्याला सांगशील, तो तुझा ऐकेल, तो उद्या बायको लागून वेगळा राहिला तर तू काय करशील? काय करणार आहे? माझ्या जीवनाचा अर्थ खूप सोपा आहे रे. म्हणजे मला होईल तेवढी नोकरी करणार आणि शेवटी शेवटी मी वृद्धाश्रमात जाऊन राहणार. शांत. आत्तापासून इन्व्हेस्टमेंट मी त्यासाठीच करते. काय बोलतीस तू हे? माझ्या अंगावर काटा आल्यासारखं होत आहे. अरे जरी मी असं बोलले तर ती खरीच गोष्ट आहे ना रे. सरळ मी वृद्धाश्रमात जाऊन राहणार बघ. कोण आहे माझं? मी सौरभच्या आयुष्यात लुडबुड करण्यासाठी थांबणार नाही. मी एकटी राहणार. तुला एक सांगू, मला एकटंच राहायला खूप आवडायला लागले रे. अनिकेत खोल तिच्याकडे बघत बसला. हो, मला एकटं राहायला आवडते. मला का कोणत्याने अशी भीती वाटते रे, की आपण कुणामध्ये गेलो आणि आपला मतभेद झाला तर? असं प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही, पण माझ्या डोक्यावर इतका खोल परिणाम झाला आहे. काय बोलू मी? कशी मदत करू तुझी? मी एक तुझा चांगला मित्र आहे. एक लक्षात ठेव, जीवनात कधी जरी तुला अडचण आली तर मी आहे. मला मदत मागण्यासाठी अजिबात संकोचू नकोस. काय पाहिजे ते सांग. मी तुझ्यासाठी सगळं प्रयत्न करीन. तुला सुख लागावं यासाठी प्रयत्न करीन. आयुष्यात कधीही एकटं समजायचं नाही आहे. तू कॉलेजमध्ये काय म्हणायचीस? की मला एकटं वाटत नाही, अनिकेत तू आहेस. अगं मस्त आयुष्य जग ना यानंतर. एवढी तब्येतीवर परिणाम करून घेऊ नको. मस्त ऐक. तुला आवडतात ना जुनी गाणी, ऐक. पण त्यामध्ये गुंतू नको. मस्त एन्जॉय म्हणून ऐक. अजून काहीतरी हॉबी लावून घे स्वतःला. जिम लाव, छान योगा कर. सगळ्या गोष्टी तू अशा पद्धतीने कर. खरंच अशा गोष्टी मी करू? म्हणजे काय? अगं या एकटेपणाची व्यथा नाही करायची. एकटेपणाची कथा व्हायला पाहिजे. म्हणजे अरे तुला समजत नाही मी काय बोलतो ते. एकटं राहून कुढत बसण्यापेक्षा लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे असं काहीतरी या एकटेपणाचा उपयोग केला पाहिजे. तू ज्ञानेश्वरी वाचू शकतीस, तुकाराम गाथा वाचू शकतीस. अनेक ग्रंथ आहेत, अनेक चांगली पुस्तकं आहेत की जेणेकरून तुझं मन खूप छान रमलं. हे गाणी ऐकून तुझं तात्पुरतं मनोरंजन होईल, पण तू एखादं छान पुस्तक वाचलंस तर ते तुझ्या मनात राहील. आणि वाचन हे माणसाचा सर्वात जवळचा मित्र असतो. खरंच की रे अनिकेत, मी 3 वर्ष फक्त खूप झुरत जगत होते. मला वाटलं तुझ्या तब्येतीवरनं. नको करू असं आजपासून. हे बघ मी तुला छान पुस्तकं आणून देतो. ज्ञानेश्वरी आधी वाचायला सुरुवात कर. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता ह्या गोष्टी जर तू वाचल्यास ना, तुझ्या मनाला, तुझ्या आत्म्याला समाधान मिळेल. कुठेतरी छान प्रभात माझ्या मनात उगवायला सुरुवात झाली. असं वाटलं की आकाशात नुकताच लाल बुंद सूर्य उगवायला लागलाय. पशुपक्षी छान गाणं म्हणतायत. चिवचिवाट सगळीकडे सुरू झाला आहे. पहाटेचा एक मंद सुवास सगळीकडे पसरला आहे. अनिकेतच्या बोलण्याकडे मी एकटं बघत ऐकत बसले. हे बघ आयुष्य हे फार थोडं आहे माणसाला. म्हणून तुला सांगतो, स्वतःची दैना करून घेऊ नकोस. की तुला जे वाटतं ते तू बिनधास्त कर. मदत लागली तर ये बंदा हाजीर आहे. खरं बरं, आज काहीतरी चांगला योगायोग आहे बघ. तू मला भेटलास. आज काहीतरी चांगले शब्द सांगितले. अरे किती दिवस झाले. जसा डिव्होर्स झाला ना तशी मी एकटीच आहे. मी त्या घरात एकटी बसायची, मी एकटी रडायची. माझं आयुष्याचं मी काय करू असं मला प्रश्न पडायचा. पण आज माझ्या जीवनाला एक नवीन दिशा दिली. तू माझ्यासोबत जरा मार्केटमध्ये येशील का? हो चल की. मला ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भगवद्गीता ही मला घ्यायची आहे. मग ती माझ्यातर्फे तुला भेट देतो. आणि तुझा वेळेचा तू सदुपयोग कर.
आज मी धन्य झाले अनिकेत. तुझ्यामुळं माझ्या जीवनाचा अर्थ मला सापडला. खरंच तुझ्यासारखे मित्र सगळ्यांना लाभू देत, अशीच मी देवाजवळ नेहमी प्रार्थना करत राहीन. अनिकेत मोठ्यांदा हसला. म्हणला, तुला तत्त्वज्ञान सांगता सांगता माझा घसा ती कोरडा पडला. ओके, म्हणजे तुला तुझ्या फेवरेट कॉफीची आठवण झाली वाटतं. हो, कॉफी. चल मस्तपैकी कॉफी घेऊया आणि मार्केटमध्ये जाऊया आणि आजच शुभस्य शीघ्रम. मी अजून काही दिवस आहे इथं. तोपर्यंत ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये किंवा तू काही तुकाराम गाथा जी काही वाचणार आहेस त्याच्यामध्ये तुला काय कळलं हे रोज रात्री मला फोनमध्ये करून सांगणार. हे कबूल आहे तुला? हो, मी रोज तुझ्याशी या गोष्टीवरती चर्चा करीन. व्हेरी गुड. दोघांनी समाधानाने कॉफी घेतली आणि मार्केटच्या दिशेने जायला ते निघाले. समाप्त.